देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळावी या मागणीसाठी पेन्शन परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। अमल मापडी पंचायत, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, घर कामगार संघटना, पतारी पंचायत, पवना धरणग्रस्त, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, शेतमजूर संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव, शैलजा आराळकर, नितीन पवार, गोरक्ष मेंगडे, चंद्रकांत मानकर, संतोष नागरे, संजय साष्टे यावेळी उपस्थित होते। डॉक्टर बाबा आढाव म्हणाले, जनतेला स्वस्त धान्य, गॅस मिळणार अशी घोषणा सरकारने केली आहे, मात्र अजूनही या योजनांचा लाभ जनतेला मिळत नाही। सरकारने ज्येष्ठ नागरिकांना केवळ आश्वासन न देता प्रत्यक्षात पेन्शन द्यावी। पेन्शनसाठी येत्या 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत। सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना 600 रुपये पेन्शन दिली जाते, मात्र वार्षिक उत्पन्न 21,000 कमी, 15 वर्षांचा रहिवासी पुरावा असलेल्या दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांनाच या पेन्शनचा लाभ मिळत आहे। तसेच सध्या सुरू असणाऱ्या पेन्शन योजनेसाठी वयाची अट जाचक असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ मिळत नाही। त्यामुळे 55 आणि 55 पेक्षा जास्त वय असणाऱ्या स्त्री पुरुषांना वृद्धापकाळी सन्मानाने जगता यावे यासाठी सरकारने दरमहा 2,000 रुपये पेन्शन द्यावी। सरकार आमदार, खासदार, सरकारी नोकऱ्यांना पेन्शन देते, तुरुंगातील कैद्यांना सांभाळते, श्रीमंतांना करामध्ये सूट देते, त्यामुळे सरकारने ज्येष्ठ नागरिकांनाही पेन्शन द्यायला हवी असेही ते म्हणाले। भारतामध्ये 125 कोटी लोकसंख्येत 10 कोटी म्हाताऱ्यांची संख्या आहे आणि आज बहुसंख्य गरीब, दलित, ज्यांचं आयुष्यभर कष्टात दिवस गेलेले, जसे शेतकरी, शेतमजूर, हातावर पोट भरणारे असे लोक आहेत। त्यात महिला भरपूर आहेत, त्यातल्या काही रांडाबाई आहेत, विधवा आहेत, काही परित्यक्त आहेत, काही अपंग आहेत। या देशामध्ये या सर्व लोकांना मताचा अधिकार आहे, परंतु यांना पत नाही आणि यांना दर महिन्याला 2,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे पेन्शन परिषदेच्या वतीने। आम्ही त्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर महिनाभर धरणं धरलं। जयराम रमेश या मंत्र्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं, सरकारच्या वतीने पत्र आलं की आम्ही याचा विचार करतो, किमान 500 रुपये तरी देऊ, परंतु तो शब्द पाळला गेलेला नाही। महात्मा गांधींच्या या देशात सर्वात शेवटच्या माणसाला सरकार विसरलेलं आहे। का होत नाही? पैसे नाहीत असं नाहीये, दिमागात उत्तर आहे, बुद्धीचं उत्तर देतात, परंतु त्यांच्या अंतःकरणात आमच्याबद्दल सहानुभूती नाही आहे। तेव्हा ही लबाडी आहे। या देशामध्ये सोनं भरपूर आहे, काळा पैसा भरपूर आहे, सर्व काही आहे। यांना खासदारांना, आमदारांना पेन्शन घ्यायला पैसे आहेत, सरकारी नोकऱ्यांना स्वतःचे भत्ते वाढवून घ्यायला पैसे आहेत, पण ज्यांनी आयुष्यभर कष्ट काढले त्या गरिबांना पेन्शन द्यायला यांच्यावर पैसे नाही आहेत। हे एकदा गांधींना ऐकव, कारण गांधी म्हणून गेले ना शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांनाही जरा ऐकव त्यांच्या पुतळ्याला, आणि कलेक्टर कचेरीत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन द्यावं। आम्ही एवढंच सांगतो, आम्ही गप्प बसणार नाही, पेन्शन घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि मग आम्हाला पेन्शन नाही दिली तर मतदान देखील करायचं की नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल, असं आमचं म्हणणं आहे। धन्यवाद।